नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघत आहोत हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. चॅप्टरला सुरुवात करत असताना एक फार महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. आज या ठिकाणी आपल्याला इंट्रोडक्शन घ्यायचं आहे. आज आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेणार आहोत तो भाग आहे प्रस्तावना, इंट्रोडक्शन. ओके, हे सगळं घेत असताना एक एक वाक्य आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. एका एका शब्दांचा अर्थ लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा, पहिला शब्द आपल्यासमोर येतो बाबांनो, हायड्रोकार्बन म्हणजे काय? पहिला शब्द आहे हायड्रोकार्बन. हा शब्द अतिशय महत्त्वाचा. जर तुम्हाला हायड्रोकार्बन या शब्दाचा अर्थच माहीत नसेल तर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय कळणार रे बाळांनो? म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे हायड्रोकार्बन या शब्दाचा अर्थ काय होतो. ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. पहिला शब्द आहे हायड्रो, कळलं का? आणि दुसरा शब्द आहे कार्बन. ऐका बरं का नीट. हायड्रोकार्बन या शब्दामध्ये दोन वेगवेगळे शब्द आहेत. त्या दोघांची बेरीज आहे बाबांनो. कुठला कुठला? पहिला शब्द आहे हायड्रो, दुसरा कार्बन. हायड्रो म्हणजे काय? हायड्रोजन. कार्बन म्हणजे काय? कार्बन. म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड, अशा प्रकारचं संयुग ज्या कंपाऊंडमध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन, कार्बन आणि हायड्रोजन हे दोन एलिमेंट असतात. अशा प्रकारचा कंपाऊंड म्हणजे हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन म्हणजे काय? नीट लक्षात ठेवा. हायड्रोकार्बन म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये फक्त कार्बन असतो आणि हायड्रोजन असतो. अशा प्रकारच्या कंपाऊंडला हायड्रोकार्बन असे म्हणतात. हायड्रोकार्बन कंटेन्स ओनली कार्बन अँड हायड्रोजन ॲज अन एलिमेंट. ओके, ठीक आहे. कळलं आपल्याला हायड्रोकार्बन म्हणजे काय? हायड्रोकार्बन म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्या कंपाऊंडमध्ये फक्त कार्बन असतो, हायड्रोजन असतो, याच्यापेक्षा वेगळा कोणी असत नाही. ओके, आता एक लक्षात घ्या तुम्ही. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड बद्दलची माहिती आपण घेत आहोत. एक लक्षात घ्या, आपण जी केमिस्ट्री शिकतोय ती ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कार्बनची केमिस्ट्री. कार्बनच्या केमिस्ट्रीला ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं म्हणतात. केमिस्ट्री ऑफ कार्बन इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि कार्बन असलेला कंपाऊंड म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे आपण जी सगळी माहिती घेतोय कार्बनबद्दल घेतोय. कार्बन असलेला कंपाऊंड बघा, असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन आहे, दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड. हां, आता लिहिलं मी तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. तुमच्यापैकी काही लोकांना माहीत असेल किंवा माहिती नसेल. बाबांनो, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन असतो. कार्बन असलेल्या कंपाऊंडला ऑर्गॅनिक कंपाऊंड असे म्हणतात. ओके, ठीक आहे. आता माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण सुरुवात करूयात. ह्या सगळ्या गोष्टी शिकलो आपण. आता अजून एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. हायड्रोकार्बन हा सगळ्याचा बाप आहे. हायड्रोकार्बन हा सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा बाप आहे. बाप. हा, कोण आया कोण आया? बाप आया बाप आया. अरे कोण आया कोण आया? अरे कोण आया कोण आया? महत्वाचं वाक्य आहे, लक्षात घ्यायचं. सगळ्याचा बाप जर कोण असेल, सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा बाप जर कोण असेल तर हायड्रोकार्बन आहे. आणि हायड्रोकार्बन पासून सगळेच कंपाऊंड जन्मतात. म्हणजे हायड्रोकार्बन हा सगळ्याच कंपाऊंडला जन्माला घालतो. म्हणजेच सगळ्या कंपाऊंडचा बाप कोण? हायड्रोकार्बन. मग कसं काय? त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण घेऊयात आणि टप्प्याटप्प्यानं आपण हा सगळा कंपाऊंड लक्षात घेऊयात. ओके, बघा, ऐका नीट ऐका. कौन आया कौन आया? अरे कौन आया कौन आया? अरे कौन आया कौन आया? हा, आता बघा, आपल्याकडे एक शब्द आहे पॅरेंट फॅमिली. ह्याच्या अगोदर केली तुम्ही हायड्रोकार्बन म्हणून लिहितो पहिल्यांदा. काय लिहू आपण? हायड्रोकार्बन. इकडे लिहू आपण, काय जास्त जागा लागत नाही. का नाही? हायड्रोकार्बन. हा, ऐका, हायड्रोकार्बनला काय म्हणतात माहिती आहे का? हायड्रोकार्बनला म्हणतात पॅरेंट फॅमिली. पॅरेंट फॅमिली असं म्हणतात. पुस्तकात वाक्य दिले बाबा. का म्हणलं? हायड्रोकार्बन्स आर कॉल्ड एज द पॅरेंट फॅमिली.
हायड्रोकार्बनला पॅरेंट फॅमिली असं का म्हणतात? कारण सगळेच कंपाऊंड हायड्रोकार्बन पासून तयार होतात. सगळेच ऑर्गॅनिक कंपाऊंड, सगळ्याच प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे कोणापासून तयार होतात? सगळ्याच प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे तयार होतात कोणापासून? तर हे तयार होतात, तुमच्या समोर हा सगळा भाग आहे, व्यवस्थित लक्षात घ्या बाबांनो. सगळ्याच प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे हायड्रोकार्बन पासून तयार होतात. म्हणून हायड्रोकार्बन कोण आहे? पॅरेंट फॅमिली. हायड्रोकार्बन ही पॅरेंट फॅमिली आहे कारण सगळ्याच प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे हायड्रोकार्बन पासून जन्मतात, हायड्रोकार्बन पासून तयार होतात, हायड्रोकार्बन पासून डिराईव्ह होतात. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल सगळ्याच प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे कार्बन असलेले, आता सांगितलं. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारचे कंपाऊंड ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आहे की नाही. द पॅरेंट फॅमिली ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज द हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन इज द पॅरेंट फॅमिली ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. कळलं का? एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे. सगळ्याच प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा पॅरेंट फॅमिली जर कोण असेल तर तो पॅरेंट फॅमिली आहे हायड्रोकार्बन. मग असं का म्हणतात हो? असं म्हणतात का? कारण सगळ्याच प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड हे हायड्रोकार्बन पासून जन्मतात, हायड्रोकार्बन पासून तयार होतात, हायड्रोकार्बन पासून मिळतात. म्हणून हायड्रोकार्बनला काय म्हणायचं? पॅरेंट फॅमिली. हायड्रोकार्बन इज द पॅरेंट फॅमिली ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड. कसं उदाहरण घेऊन सांगतो, लक्षात येईल बघा. हे आहे हायड्रोकार्बन, ह्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन आहे, दुसरं कोणी बी नाही. म्हणजे हा कोण झाला? हायड्रोकार्बन झाला. ठीक आहे, ऐका बरं का. आपण काय करूयात, ह्याच्यामधला एच काढून टाकू, ह्याच्यामधला एच काढून टाकू आणि त्या ठिकाणी घेऊ आपण OR. हा एच गेला, एच रिप्लेस केला, कोण आला? OR. म्हणजे कसं आलं? CH3OR. हे कोण झालं? इथर तयार झाला. इथर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. म्हणजे इथर कोणापासून तयार झाला? हायड्रोकार्बन पासून. हा कोण आहे? ह्याचं नाव आहे हायड्रोकार्बन, आहे का? इथर हा कोणापासून तयार झाला? इथर तयार झाला हायड्रोकार्बन पासून. आणि म्हणून आपण लक्षात घ्यायचं इथर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि या ऑर्गॅनिक कंपाऊंडची पॅरेंट फॅमिली कोणती आहे? हायड्रोकार्बन. पण म्हणजे सगळ्याच प्रकारचे कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड हे कोणापासून तयार होतात? ऑर्गॅनिक कंपाऊंड हे तयार होतात हायड्रोकार्बन पासून. म्हणून हायड्रोकार्बन ही पॅरेंट फॅमिली. सगळ्याच प्रकारचे ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याची पॅरेंट फॅमिली कोण आहे? हायड्रोकार्बन. अजून उदाहरण बघा, अजून एक उदाहरण बघा म्हणजे आपल्याला लक्षात येईल. समजा याचे आपण रिप्लेस केलं कशानं? COOH न. काय? CH3COH. हा कोण आहे? कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिड कोणापासून तयार झाला? हायड्रोकार्बन पासून. हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिड नाव आहे. कोणापासून तयार झाला? हायड्रोकार्बन. हा कुणा याचा बाप कोण आहे? हायड्रोकार्बन आहे. असं हो. आता समजा इथं आपण घेतलं CHO. हां चला CHO घेतला काही CH3CHO. हा कोण आहे? अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड हा कोण आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणापासून तयार झाला? ह्याच्यापासून. ह्याच्यामधला H काढला तिथं CHO घेतला आपण, संपलं. अहो अशी किती उदाहरणं घेता येतील हो. अशा प्रकारची आपल्याला कितीही उदाहरणं घेता येतील. समजा आपण X घेतलं, आहे का? इथला H गेला, इथला X आला, काय आलं? CH3X. ह्याचं नाव काय? अल्किल हलाईड. हां अल्किल हलाईड हा कोण आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड. कोणापासून तयार झाला? हायड्रोकार्बन पासून. म्हणजे ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा पॅरेंट कोण आहे? हायड्रोकार्बन. अहो अशा प्रकारे आपल्याला सगळ्याच प्रकारची उदाहरणं या ठिकाणी घेता येतात. प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला OH आहे. समजा कसं येईल मग? CH3OH हा कोण आहे? अल्कोहोल. झालं. हे सगळे कोण आहे? ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणापासून तयार झाले? हायड्रोकार्बन पासून. आणि म्हणून लक्षात घ्या, हे उदाहरण सांगितलं तुम्हाला मी, बाबा तुमचा जो हायड्रोकार्बन आहे तो पॅरेंट आहे आणि त्याच्यापासून सगळ्याच प्रकारचे कंपाऊंड तयार होतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल सगळ्याच प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा पॅरेंट जर कोण असेल तर तुमचा हायड्रोकार्बन. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल हायड्रोकार्बन इज द पॅरेंट फॅमिली ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडची पॅरेंट फॅमिली म्हणजे कोण? हायड्रोकार्बन. ओके.
तर हा एक छोटासा कन्सेप्ट पुस्तकात दिला होता, तो तुमच्यासमोर सांगितला. आता आपल्याला बघायचा आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन या शब्दाचा अर्थ काय होतो त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन. ओके, तर तो शब्द या ठिकाणी थोडक्यात आपण समजून घेऊयात. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन. नीट लक्षात ठेवा. बघा इथे लिहितो हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ द हायड्रोकार्बन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ द हायड्रोकार्बन म्हणजे काय? हा एक सोपा शब्द आपल्या समोर आहे, त्याचा अर्थ बघू आपण. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ द हायड्रोकार्बन. बघा एक लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय माहिती आहे का? एखादा मूळ कंपाऊंड असेल आणि त्या कंपाऊंडपासून तयार झालेला नवीन कंपाऊंड म्हणजे डेरिव्हेटिव्ह झाला. कसं? समजा हा ए आहे, समजा ह्या ए पासून काय तयार झाला? बी. ए हा मूळ कंपाऊंड आणि ए पासून तयार काय झालं? बी. म्हणजे बी हा ए ची डेरिव्हेटिव्ह झाला. बी इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए. का बरं? कारण बी हा ए पासून तयार झालेला आहे. सोपं उदाहरण आहे. समजा आपण दूध घेतलं, दूध ह्याच्यामध्ये काय टाकलं आपण? इर्जन टाकलं, तयार काय झालं? दही. बघा आता दही कोणापासून तयार झाली? दुधापासून. म्हणजे दही ही दुधाची डेरिव्हेटिव्ह झाली. दही इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ दूध. समजतंय का? मग अशा प्रकारे या ठिकाणी म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन म्हणजे हायड्रोकार्बन पासून तयार झालेला कंपाऊंड. आता समजा मी घेतलं CH4. हा कोण आहे? हायड्रोकार्बन आहे. हा कोण आहे? हायड्रोकार्बन. आणि या हायड्रोकार्बन म्हणजे मध्ये समजा कोण आला? X आला. X म्हणजे कोण? हॅलोजन आला. तयार काय झालं? CH3 आणि X. हे कोण आहे? डेरिव्हेटिव्ह आहे. कुणाची? हायड्रोकार्बनची. पण ह्याच्यामध्ये कोण आलंय? हॅलोजन आले, म्हणून ह्याला नाव पडलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ द हायड्रोकार्बन. म्हणजे हायड्रोकार्बन पासून तयार झालेला कंपाऊंड. पण कसं? हॅलोजन आल्यामुळे. हायड्रोकार्बनमध्ये हॅलोजन आल्यामुळं हायड्रोकार्बन पासून तयार झालेला नवीन कंपाऊंड, दॅट इज द हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ द हायड्रोकार्बन. समजलं का? तर हे असं डेरिव्हेटिव्ह शब्द आहे, लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह म्हणजे तयार झालेला कंपाऊंड. बाबा हा कंपाऊंड कोणापासून तयार झाला? हायड्रोकार्बन पासून. म्हणजे हा कंपाऊंड कुणाची डेरिव्हेटिव्ह? हायड्रोकार्बनची. पण त्या डेरिव्हेटिव्हला नाव काय देणार तुम्ही? मध्ये कोण आलंय? हॅलोजन आलंय, म्हणून हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. डेरिव्हेटिव्ह आहे कुणाची? हायड्रोकार्बनची. पण नाव काय द्यायचं? हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ द हायड्रोकार्बन. आणि असं नाव का दिलं? कारण त्याच्यामध्ये कोण आला? हॅलोजन आला. आता व्याख्या वगैरे आपण करून घेऊयात. पुस्तकात जशी व्याख्या आहे त्याप्रमाणे व्याख्या करूयात आणि हा कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. ओके, बघा एक एक छोटे छोटे शब्द आहेत. छोट्या छोट्या शब्दांचा अर्थ देखील आपल्याला कळायला पाहिजे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर सांगते. बघा आता काय करू आपण? इथं CH3H आहे. हे आहे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. कोण आहे? ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. हां बघा, ॲलिफॅटिक म्हणजे चेन आहे. चेन असेल तर ॲलिफॅटिक म्हणायचं आणि बेंझिन रिंग असेल तर ॲरोमॅटिक म्हणायचं. आता जास्त सांगितली माहिती, जर चेन असेल मग स्ट्रेट असेल किंवा ब्रँचेड असेल. चेन असेल तर ॲलिफॅटिक म्हणायचं आणि बेंझिन रिंग असेल तर ॲरोमॅटिक म्हणायचं. सोपी व्याख्या सांगतो. ओके, हे आहे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. अहो का इथे घेतलं बेंझिन रिंग, बेंझिन मिळाल्यावर ॲरोमॅटिक म्हणायचं. इथं बी H आहे. ठीक आहे. हे कोण आहे? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ठीक आहे. इथे काय घेऊ आपण? X. बघा हे कोण आहे? ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन. हे कोण आहे? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. आणि याच्यामधला हायड्रोजन आपण रिप्लेस करतोय. ह्याच्यामधला करा किंवा ह्याच्यामधला करा, कुठला बी करा चालते. मी फक्त इथला करतो. कशानं रिप्लेस करायचा आहे? हॅलोजननं. हो का, हे हॅलोजन. म्हणजे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधला एक हायड्रोजन किंवा एकापेक्षा जास्त घ्या चालतंय. तुम्ही किती हायड्रोजन रिप्लेस करणार आहात? एक रिप्लेस करा किंवा एकापेक्षा जास्त रिप्लेस करा. कशानं? हॅलोजन ॲटमनं.
मग काय होते, हा कंपाऊंड तयार झाला CH3X. आणि हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड ह्याला म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ज. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज कळलं का? हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ द हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन ऐका बरं का, नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. आता हा कंपाऊंड तयार कसा झाला बघा. ह्या कंपाऊंडचं नाव आहे, आता तुम्हाला माहित आहे हा कंपाऊंड कोणापासून तयार झाला, हायड्रोकार्बन पासून. म्हणजे हा कुणाची डेरिव्हेटिव्ह, हायड्रोकार्बनची डेरिव्हेटिव्ह. हायड्रोकार्बन पासून जन्मला ना, हायड्रोकार्बन पासून तयार झाला ना. मग हा कंपाऊंड कोणाची डेरिव्हेटिव्ह रे बाबा, हायड्रोकार्बनची. म्हणून डेरिव्हेटिव्ह ऑफ द हायड्रोकार्बन. पण त्या डेरिव्हेटिव्हला नाव लिहिले आपण, ह्याच्यामध्ये कोण आला, हॅलोजन आला. म्हणून हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ द हायड्रोकार्बन. हॅलोजन आल्यामुळं हायड्रोकार्बन पासून तयार झालेला नवीन कंपाऊंड म्हणजेच हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ द हायड्रोकार्बन. संपलं. आता व्याख्या करू याची व्यवस्थित आणि हा कॉन्सेप्ट समजून घेऊ. संपलं. बघा हो का, बघा कसं, बघा आपण जेव्हा ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजनचे ॲटम आपण जेव्हा हॅलोजनला रिप्लेस करतो तेव्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ द हायड्रोकार्बन तयार होतं. संपलं. हे तयार कसं झालं बाबा, काय केलं आपण, आपण घेतला ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन, आपण घेतला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आणि त्याच्यामधला हायड्रोजन एक असेल किंवा एकापेक्षा जास्त असेल, वन असेल किंवा मोर असतील. वन म्हणजे एक, मोर म्हणजे जास्त. रिप्लेस केलं आपण, विस्थापित केलं हॅलोजननं आणि असं करून काय झालं, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन तयार झालं. कळलं का? आपण जेव्हा ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजनचे ॲटम हे हॅलोजन ॲटमने रिप्लेस करतो तेव्हा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ द हायड्रोकार्बन तयार होते. हो काय लिहू का, व्हेन वन ऑर मोर हायड्रोजन atoms of the aliphatic or aromatic hydrocarbon is replaced by halogen atom, then halogen derivatives of hydrocarbon is formed. बघा सगळी व्याख्या तुमच्या समोर आहे, तुमचं तुम्ही लक्षात घ्या, सगळं लिहून दिलेलं आहे, लिहून घ्या. संपलं. बाबांनो, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन पासून तयार होणारा कंपाऊंड म्हणजे हायड्रोकार्बनची डेरिव्हेटिव्ह, परंतु त्याला का नाव दिलं आपण, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं का म्हटलं, कारण त्याच्यामध्ये कोण आला, हॅलोजन आला. जो येतो ते नाव देत असते. प्रत्येक कंपाऊंड जो आहे आपल्यासमोर आहे, प्रत्येक कंपाऊंड आपल्यासमोर आहे आणि हा कंपाऊंड तयार कसा झाला तुमच्या समोर आहे. आणि म्हणून म्हणता येईल व्हेन वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम्स ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन ऑर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आर रिप्लेस्ड बाय द हॅलोजन ॲटम, देन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ द हायड्रोकार्बन इज फॉर्म्ड. आपण जेव्हा ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधील एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजनचे ॲटम आपण जेव्हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस करतो तेव्हा त्या ठिकाणी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ द हायड्रोकार्बन तयार होतं. झालं एवढं ठेवा. व्हेन वन ऑर मोर हायड्रोजन ॲटम्स ऑफ ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन ऑर aromatic hydrocarbon are replaced by the halogen atom, then the halogen derivatives of hydrocarbon is formed. When one or more hydrogen atoms of the aliphatic hydrocarbon or aromatic hydrocarbon are replaced by the halogen atom, then the halogen derivatives of hydrocarbon is formed. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.